नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी किचनमध्ये बनवणार आहे एकदम कुरकुरीत ब्रेड पकोडा आणि त्यासोबत 1 लिटर थंडगार थंडाई। ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही ती नेहमीच घरी बनवाल आणि घरीच मिळणाऱ्या साहित्यात ही थंडाई तयार होते। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। प्रथम एका भांड्यामध्ये मी 25 बदाम घेतलेले आहेत, 15 काजू घेतलेले आहेत। काजूच्या ऐवजी तुम्ही खरबुजाच्या बिया वापरू शकता। त्यानंतर 2 चमचे इथे या चमच्याने मोजून मी खसखस घेतलेली आहे। 10 विलायच्या घेतलेल्या आहेत। 3 चमचे इथे सोप घालून घ्यायची आहे, तर जाडी सोप इथे वापरलेली आहे। त्यानंतर 10 ते 12 इथे आपल्याला पिस्ता घालून घ्यायचे आहे, तर माझ्याच्याने नमकीन पिस्ता आणला गेला त्यामुळे मी टाकत नाही। तुमच्याकडे असल्यास 10 ते 12 पिस्ते इथे टाकून घ्या। अर्धा चमच्यापेक्षा कमी मिरे म्हणजे 10 ते 15 मिरे इथे परफेक्ट आहेत। भांड्यात टाकलेले जे साहित्य आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लासच्या वर थोडे पाणी घालून घेतले। आता हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे। तसेच दुसऱ्या वाटीत मी अर्धा चमच्यापेक्षा कमी मिरे घेतले, त्यामध्येही पाणी टाकून हे वेगवेगळे मी भिजत ठेवले आहे। कारण मिऱ्यामुळे पाणी थोडं काळवंटे आणि बिया काळ्या होण्याची भीती असते, त्यामुळे हे वेगवेगळे मी भिजत ठेवले। आता सकाळ झाली, आपण सकाळी हे झाकण उघडून पाहू तर रात्रभर आपण पाण्यात हे सर्व ड्रायफ्रूट भिजत ठेवले होते। आता हे जे बदाम आहेत त्याची अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे, तर संपूर्ण बदामाची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। जे भिजवलेलं पाणी आहे ते निथरून घ्यायचं आहे आणि अशी चाळणी घ्या की ज्यामधून खसखस बाहेर पडणार नाही। अशा पद्धतीने संपूर्ण बदामाची आपण साल काढून घेतली आहे। पाणी असं निथरून नाही घेतलं तरी चालेल। गंजामधलं जे शिल्लक पाणी आहे ते काढून टाकायचं आणि हे सर्व साहित्य गंजामध्येच ठेवायचं आहे, म्हणजे त्यामुळे खसखस वाया जात नाही। तर इथे 1 लिटर फुल क्रीम मी दूध घेतलेलं आहे। गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ताज्या पाकळ्याचा वापर केलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेला आहे। आणि इथे आपण निथरून घेतलेले हे सर्व ड्रायफ्रूट आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जे दूध घेतलं त्यातलंच थोडं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची। मिक्सरचं भांड्याचं झाकण उघडू तर इथे जाडसर पेस्ट तयार आहे। तर पोहे खायचे 3 चमचे ताजे गुलाबाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत। तर माझ्याकडे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या त्यामुळे ताज्या टाकून घेतल्या। परत थोडंसं दूध टाकून घेतलं। आता याची चांगली मऊसूद आपण पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट गाळून घेतली नाही तरीही चालेल। ज्यांना तोंडात असं थोडंसं दाणेदार आवडत असेल तर त्यांनी गाळून घेऊ नका, पण ज्यांना अशी स्मूथ पेस्ट आवडत असेल तर गाळून घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। इथे जर जाडसर काही राहिलं असेल तर ते परत मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं, परत गाळून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरला जे लागलेलं सर्व मिश्रण आहे त्या पाण्यामुळे निघून जाते। छान हलवून हे पाणी मी या चाळणीतून गाळून घेतलेलं आहे। तर एवढा चौथा आपला उरलेला आहे, हा आता काढून टाकायचा। आता खाली आपले चांगले मऊसूद असे थंडाईचे मिश्रण तयार आहे। चमच्याने छान हलवून पाहू तर मऊसूद असे हे थंडाईचे मिश्रण आहे। इथे वाटण्यासाठी मी दूध आणि अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे। चला तर आता थंडाई करण्यास सुरुवात करूया। इथे गॅसवर मी जे आपले 1 लिटर दूध आहे ते संपूर्ण उकळायला ठेवलेलं आहे। आता इथे दुधाला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 2 मिनिट दूध आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे। तर आता 2 मिनिट दूध उकळून झालेलं आहे। त्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पेस्ट केली होती मिक्सरमधून ते संपूर्ण इथे टाकून घ्यायची आहे। यातलेच उकळलेले थोडेसे दूध या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे या भांड्याला जे ड्रायफ्रूटचे मिश्रण आहे ते आपल्याला काढून परत या उकळत्या दुधात टाकून द्यायचे आहे, म्हणजे भांड्याला लागलेले मिश्रण वाया जात नाही। आता हे टाकलेले सर्व जे मिश्रण आहे ते चांगले चमच्याने दुधात एकजीव करून घ्यायचे आणि उकळी येईपर्यंत सतत आपल्याला चमच्याने हे दूध ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे बूड लागणार नाही। आता आपल्या दुधाला उकळी येताना दिसत आहे। दुधाला उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला 1 वाटी साखर इथे घालून घ्यायची आहे। तर 1 लिटरसाठी 1 वाटी साखरेचं प्रमाण हे परफेक्ट आहे, पण हे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। तर इथे आता आपल्याला साखर पूर्णपणे दुधात विरघळून घ्यायची आहे
आणि उकळी येऊ द्यायची आहे। आता अशी उकळी आल्यानंतर मंद आचेवर आपल्याला ही जी थंडाई आहे हे 3 ते 4 मिनिट चांगली उकळून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या दुधामध्ये हे जे सर्व ड्रायफ्रूट आहे त्याची चव चांगली उतरते। मंद आचेवर थंडाई उकळून 4 मिनिट पूर्ण झाले। इथे आपली थंडाई पूर्ण उकळून झालेली आहे आणि खाण्यासाठी थंडाई तयार आहे। तर अशी गरमागरम थंडाई आपल्याला खायची नाही। गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला थंडाई ही थंड करून घ्यायची आहे। तर मध्ये मध्ये 3-3 मिनिटानंतर अशी थंडाई आपल्याला हलवून घ्यायची, म्हणजे यावर साय धरत नाही। आता आपली थंडाई थंड झालेली आहे, तर ही थंडाई आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। त्यानंतर आपण ब्रेड पकोड्याची तयारी करू। तर इथे बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 मिरच्याचे तुकडे असे आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण पकोड्यासाठी इथे बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये ही पेस्ट लसूण आणि मिरचीची टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ टाकून घेतले, किंचित थोडीशी हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा मी इथे ओवा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली। आता मिक्सरला लागलेले भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून ते पाणी इथे टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडे थोडे पाणी करून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे बॅटर आपल्याला पकोड्याचं भिजून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे तांदूळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तर यामुळे आपले ब्रेड पकोडे चांगले कुरकुरीत येतात। भिजवल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इकडे दुसरीकडे आपण ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत। तर अशी एक ब्रेडची स्लाईस घेऊन याचे आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला छोटे ब्रेड पकोडे करून घ्यायचे आहेत। तर साध्या पद्धतीने मी हे ब्रेड पकोडे करणार आहेत। अशा पद्धतीने आपण छोट्या आकाराचे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत। आता बॅटर भिजून आपले 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। पकोड्याचं बॅटर हे आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगले फेटून घ्यायचे आहेत। असे फेटल्यानंतर आपल्याला 1 चमचा कडकडीत तेलाचे मोहन यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। परत आपल्याला हे तेल चांगलं या बॅटरमध्ये एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्रेडचे हे छोटे काप यामध्ये टाकून घ्यायचे आणि अशा हलक्या हाताने हे बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून कडकडीत तेलात टाकून द्यायचे आहे। तळायच्या वेळेस गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवूनच आपल्याला ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत। असे संपूर्ण ब्रेड पकोडे टाकून झाल्यानंतर चमच्याने हे गरम तेल या पकोड्यावर असे उडवायचे, म्हणजे हे पकोडे छान फुलतात। आता खालची साईड चांगली सेट झाल्यानंतर आपल्याला ही साईड पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याकडूनही मीडियम आचेवर आपल्याला हे ब्रेड पकोडे असे तळून घ्यायचे आहेत। तर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे ब्रेड पकोडे तळून घ्यायचे, यामुळे यातला कुरकुरीतपणा छान वाढतो। इथे आपले ब्रेड पकोडे चांगले तळून झालेले आहेत आणि छान कुरकुरीतही झालेले आहेत आणि याचा रंगही बदललेला आहे। आता हे कुरकुरीत ब्रेड पकोडे एका कागदावर आपण काढून घ्यायचे, म्हणजे अतिरिक्त तेल असेल ते निघून जाते। तर छान ब्रेड पकोडे आपले तयार झालेले आहेत। आता ब्रेड पकोड्यासोबत खाण्यासाठी आपण मिरची तळून घेऊ। आता 4 ते 5 मिरच्या मध्ये चिरून अशा मी या तेलात तळून घेतलेल्या आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून यावर थोडेसे मीठ भुरभुरायचे, म्हणजे चवदार मिरची लागते। तर इथे आपले ब्रेड पकोडे आणि मिरची तयार आहेत। आता लगेच फ्रीजमधून आपण थंडाई काढली, तर थंडाई चांगली थंडगार झालेली आहे। योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली इथे थंडगार थंडाई तयार आहे। चला तर आता आपण याला सर्व करूया। तर ही होती माझी आजची ब्रेड पकोडा आणि थंडाईची सोपी रेसिपी। तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।